वर्षभरापासून ज्या क्षणाची वाट सर्व महाराष्ट्र बघत होता तो क्षण आलेला आहे। लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होत आहे। मोठ्या जल्लोषामध्ये वाजत गाजत बाप्पा घराघरामध्ये विराजमान होत आहे। आपण बघतोय की बालगोपाळांसह आई वडील संपूर्ण कुटुंब गणरायाच्या भक्तीमध्ये मग्न असल्याचं आपल्याला बघायला मिळते। वर्षभराची वाट बघितली, आज बाप्पा येतो। खूप छान वाटतंय। वर्षभर आपण या सणाची वाट बघत असतो। आजचा दिवस खूप छान आहे। पाऊस एवढा पडतोय तरी सगळे लोक अतिशय उत्साहाने गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले। आम्ही सहकुटुंब आलो आहे। माझे मुलंही सकाळी अतिशय उत्साहाने उठले की गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायचं आहे। सगळीकडे अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। किती दिवसापासून तयारी चालू होती? 15 दिवसापासून तयारी चालू होती। डेकोरेशन करणं, गणपती बुक करणं, या सर्व गोष्टी, आजच्या पूजेची तयारी आणि हा उत्साह मुलांमध्ये बघून पण आनंद वाटतो की ही प्रथा भविष्यात कंटिन्यू करतील मुलंही, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय। हे दिवस असे असतात संपूर्ण घरातलं वातावरण बदललेलं असतं, काय नेमके भाव आहेत? 10 दिवस चैतन्याचं वातावरण असतं घरामधलं। एक म्हणजे खूपच उत्साह वाटत असतो। प्रत्येक गोष्टी करण्यात एक आनंद असतो, खूप छान वाटतं। टाळ वाजवतेस, बाप्पा घरी घेऊन चालली? बाप्पा मला खूप आवडतो कारण त्याच्यामुळे आम्हाला लाडू खायला मिळतात, खेळायला मिळतं आणि मला काल असं होत होतं की कधी बाप्पा येईल आणि कधी आम्ही त्यांच्यासोबत खेळणार। आता बाप्पाला घरी नेल्यावर काय करणार? आम्ही पहिले त्यांची पूजा करणार आहे, मग त्यांच्यासोबत खेळणार आहे। लाडू मोदक काय काय खाणार? लाडू। आपण बघतोय लहान मुलं आहेत, लाडू मोदक हा त्यांना खायला मिळतो म्हणून बाप्पा त्यांना आवडतो। खरं तर भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये पुढील 10 दिवस बाप्पाची जो तो सेवा करणार आहे, पूजा करणार आहे। हे एकच कुटुंब नाही तर असे लाखोच्या संख्येने भावक आहेत, भक्त आहेत जे आपल्या गणरायाची मनोभावे पूजा करणार आहेत। कॅमेरामॅन मयूर वर्गजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।